नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण महाशिवरात्री स्पेशल मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशा उपवासाच्या इडल्या रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी दही आहे, दही फ्रेश घ्यायचं. 3 चमचे साबुदाणा आणि त्याच वाटीने 1.5 वाटी भगर घेतली आहे. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाता सोडा घेतला आहे. सर्वात आधी आपण साबुदाणा बारीक करून घेऊया. बघा, साबुदाणा बारीक झालेला आहे. त्याच भांड्यामध्ये आपण भगर टाकून घेऊया. बघा, साबुदाणा भगर छान बारीक झालेली आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं साबुदाणा भगरीचं. आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया. बघा, मी दही 1 वाटी घेतला आहे. दही जास्त आंबट नाही आहे म्हणून मी 1 वाटी घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं. आधी पाणी न टाकता फेटायचं, मग नंतर पाणी टाकायचं. बघा, आता आपण पाणी टाकून घेऊया. पाणी एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं आणि एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहत नाही. हे बॅटर जेवढं फेटलं गेलं तेवढ्या हलक्या फुलक्या इडल्या होतात, म्हणून व्यवस्थित फेटून घ्यायचं. तुम्ही जर अशा प्रकारे इडल्या बनवून बघितल्या तर तुम्ही उपवासाला दुसरा पदार्थ बनवणार नाही, इतक्या छान ह्या इडल्या होतात. बघा, आपल्याला थोडंसं पाणी अजून लागलेलं आहे. एकूण 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे बॅटर तयार करण्यासाठी. बघा, आपलं बॅटर छान असं तयार आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया बॅटर. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे. तुम्हाला किती प्रमाणात करायची आहे चटणी त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे आणि मिरच्या घेऊ शकता. ओल्या नारळाचे तुकडे सुद्धा घेतले आहे मी. 2 चमचे दही. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि बारीक करून घ्यायचं. बघा, आधी पाणी न टाकता करायचं, मग नंतर पाणी टाकायचं. बघू शकता आपली चटणी झालेली आहे. चटणीला तडका देण्यासाठी मी कडकडीत 1 पडी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तडतडल्यावर कढीपत्ता टाकायचा. तुम्ही जर कढीपत्ता खात नसाल तर फक्त जिऱ्याचा तडका द्यायचा. बघा, किती छान असा तडका झालेला आहे. बघू शकता आपली चटणी पण तयार आहे इडली सोबत खाण्यासाठी. अशाच प्रकारे चटणी करून घ्यायची. खूप छान लागते ही चटणी. आता 5 मिनिट झालेले आहे. आपण बॅटर बघूया. बघा, किती छान असं फुललेलं आहे बॅटर. आता आपण त्यामध्ये खाता सोडा टाकून घेऊया, पाव चमचा, आणि थोडंसं पाणी टाकायचं. व्यवस्थित फेटून घ्यायचं. सोडा टाकायच्या आधी पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्राला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. मग सोडा टाकायचा म्हणजे इडल्या छान अशा गुबगुबीत होतात. बघा, मी इडली पात्राला तूप लावून घेतलेलं आहे आधीच. आता आपण त्यामध्ये बॅटर टाकून घेऊया. ह्या इडल्या अगदी कमी वेळात होता आणि पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच प्रकारे आपण दोघं पात्रांमध्ये बॅटर टाकून घेऊया. जास्त गच्च भरून टाकायचं नाही. मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी पण गरम झालेलं आहे. बघा, छान अशी वाफ निघते आहे पाण्याला, म्हणजे पाणी तापलेलं आहे. त्यामध्ये आपण दोघं भांडे ठेवूया आणि 10 मिनिट आपण फुल गॅसवरच ह्या इडल्या करून घ्यायच्या आहे. गॅस कमी करायचा नाही आहे. आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटांनी चेक करूया इडल्या झाल्या आहे की नाही. 10 मिनिट झालेले आहे. आपण चेक करूया इडल्या झालेल्या आहे की नाही. बघा, किती छान अशा टम्म फुगलेल्या आहे इडल्या. मी टूथपिक घालून बघितली आहे. टूथपिकला काही चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आपल्या इडल्या छान अशा सॉफ्ट झालेल्या आहे.
आपण आता चमच्याच्या साहाय्याने ह्या इडल्या काढून घेऊया। अगदी अलगद निघता आहे, बघू शकता तुम्ही किती छान अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहे। जरी तुम्ही गरम गरमही काढल्या तरीही अशाच निघतात आणि थंड झाल्यावरही काढल्या तरीही ह्या इडल्या अशाच निघतात। बघा, आपण दुसऱ्या भांड्यातल्याही इडल्या काढून घेऊया। ह्याही इडल्या अगदी अलगद उचलल्या जात आहे, बघू शकता। अगदी चमचा लावल्या ह्या उचलल्या जात आहे, म्हणजे किती सॉफ्ट झालेल्या आहे, दिसतच असतील तुम्हाला पण। बघा, छान अशा सॉफ्ट झालेल्या आहे इडल्या। अशाच प्रकारे तुम्ही इडल्यांची रेसिपी करा, हीच पद्धत ठेवा, म्हणजे तुमच्याही इडल्या बिघडणार नाही, अगदी मऊ होतील। अशाच प्रकारे अगदी आपण डाळ तांदूळाच्या इडल्या करतात तशाच दिसत आहे की नाही, ह्या बघितल्याच तोंडाला पाणी सुटेल इतक्या छान अशा इडल्या झालेल्या आहे। तुम्हाला वाटत असेल की ह्या भगर आणि साबुदाण्याच्या इडल्या आहे तर ह्या तर कडक होत असतील, तर अजिबात असं होत नाही। मी तुम्हाला एक इडली तोडून सुद्धा दाखवणार आहे की किती जाळीदार इडली झालेली आहे। तुम्हाला बघितल्यावरच कळेल की ही इडली किती छान अशी मऊ आणि जाळीदार झालेली आहे। ह्याच बॅटरचे तुम्ही डोसे किंवा आप्पे सुद्धा करू शकतात। आप्पे करायचे असले तर त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं बारीक करून टाकायचं, म्हणजे छान आप्पे होतात। ही रेसिपी अगदी नवशिके सुद्धा पहिल्यांदा करतील तरीही त्यांची रेसिपी फसणार नाही, अगदी परफेक्ट होईल इतकी छान ही रेसिपी आपण करून दाखवलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, मी मोडून दाखवलेली आहे इडली, किती छान अशी जाळीदार दिसत आहे ना। तुम्हाला माझी इडलीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।